भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रस्तावित कायद्याबाबत तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद केल्याने परिवहन उद्योग धोक्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत हिट अँड रन प्रकरणावरील प्रस्तावित कायद्याअंतर्गत कठोर तरतुदींबद्दल मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेतर्फे आडगाव ट्रक टर्मिनल येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले की हिट अँड रनच्या घटनांना तोंड देण्यासाठी कठोर पावले उचलण्यामागील हेतू चांगला असला तरी प्रस्तावित कायद्यात महत्त्वपूर्ण त्रुटी आहेत, ज्यात त्वरित फेरबदल आवश्यक आहेत। देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे वाहतूक क्षेत्र आणि ट्रक चालक या कायद्याच्या संभाव्य परिणामाबद्दल विशेषतः घाबरले आहेत। प्रस्तावित कायदा स्टेकहोल्डर्स, विशेषतः परिवहन क्षेत्रातील प्रतिनिधींशी कोणताही सल्ला न घेता सादर करण्यात आला आहे। प्रस्तावित कायद्यात हिट अँड रन प्रकरणासाठी प्रोटोकॉलची रूपरेषा दिलेली नाही। विशेषतः अशा परिस्थितीत जिथे वाहन मागून धडकले आहे किंवा लहान वाहनाच्या चालकाची चूक असते। सध्या देशात मोठ्या वाहनांचे नुकसान करण्याचा न बोललेला नियम आंधळेपणाने पाळला जातो। तो कोणाचा दोष आहे हे न समजता न्यायासाठी आपोआप जड वाहनांना दोष देण्यापेक्षा अपघातांच्या कारणांचे निष्पक्ष मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे। अनेक हिट अँड रन प्रकरणांमध्ये अपघाताची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने चालक पळून जात नाही, त्याऐवजी ते जमाव आणि स्थानिक रहिवाशांच्या संभाव्य धोक्यापासून त्यांच्या जीवासाठी धावतात। रस्त्यावरील सुरक्षिततेचा अभाव त्यांना अशी पावले उचलण्यास भाग पाडतो। विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये वाहन चालक स्वेच्छेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतात। कायद्यात सुधारणा न करता कठोर कायद्याची अंमलबजावणी केल्यास देशभरातील पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय येऊ शकतो। यामुळे देशभरातील ट्रक समुदायांमध्ये अशांततेची तीव्र लाट असून ते आपली नोकरी सोडत आहेत। या संदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस ने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांना पत्राद्वारे आमची चिंता व्यक्त केल्या आहेत। या काळ्या कायद्याचा मोटार चालक कामगार वाहतूक संघटना तीव्र निषेध करत आहे। संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकारी खासदार यांना निवेदन देण्यात आले आहे। कायद्यातील तरतुदीत सुधारणा करण्यात यावी। AIMTC तर्फे देशातील सर्व संघटना यांची झूम मीटिंग आयोजित करण्यात आली आहे। या मीटिंगमध्ये जो निर्णय घेण्यात येईल त्यानुसार मोटार मालक कामगार वाहतूक संघटना संपूर्ण AIMTC सोबत पूर्ण ताकदीने उभी राहील। यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, मारुती काकड, अंजू सिंघल, नरेश बंसल, संतोष भागवत, विनोद शर्मा, दिलीप सिंग बेनीवाल, पवन क्षीरसागर, लख सेठ, अतुल रावल, नरेश शर्मा, कैलास कासार, वेद झाझरिया, अरुण त्रिवेदी, राजेश पवार, ज्ञानेश्वर वरपे, किशन बेनीवाल, शक्ती सिंग, पवन पांडे, सचिन खैरनार, दीपक मांडलिक, विनायक वाघ, किरण भालेकर, अजय सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिंदे साहेबांना पाठवले आपले महाराष्ट्राचे सीएम, तर त्यांना हे सर्व लेटर पाठवलेले आहेत आणि ह्या कायद्यामध्ये एक तर हा कायदा मागे घ्यावा, नाही तर याच्यात सुधारणा करावी। जर हे होत असेल तर आमचे ड्रायव्हर हे स्वयं स्टेरिंग छोडो आंदोलन करतील, म्हणजे स्वतः कोणताही रस्ता न रोखता आम्ही स्वतः ह्या धंद्यातून बाहेर पडणार। कारण 7 लाख रुपये, 10 लाख रुपये आणि 10 वर्ष सजा हे एकदम अत्यंत चुकीचे। आणि आपल्या मोटर व्हेकल ऍक्टमध्ये कुठेही अपघात झाला, आपली चुकी जरी नसली तरी पण आपला मोटर व्हेकल ऍक्ट असा सांगतो की तो मोठ्या गाडीवालीची चुकी आहे। त्यामुळे हा निर्णय आपल्यासाठी आणि हा कायदा आपल्यासाठी खूप घातक आहे। ह्या कायद्यामध्ये सुधारणा 100% होणार आहे आणि आपण सुधारणा झाल्याशिवाय आपण थांबणार नाही। यासाठी आपण सर्व इथे जमलेलो आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आज लेटर देणार आहे। त्याच्यानंतर 3:30 वाजता आडगाव ट्रक टर्मिनल येथे सर्व नाशिकचे वाहतूकदार, ड्रायव्हर, ट्रान्सपोर्टर यांची सगळ्यांची मीटिंग घेतोय आणि त्या मीटिंगमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण आपली दिशा आपण ठरवणार आहे। तिथे विरोध प्रदर्शन करणार आहे आणि सरकारला आपण एक अल्टिमेटम देणार आहे। तर जर तुम्ही हा कायदा मागे घेतला नाही किंवा याच्यात सुधारणा केली नाही तर आम्ही स्टेरिंग छोडो आंदोलन करू किंवा आमरण उपोषण मुंबईला आमरण उपोषण करू आम्ही।
कोणताही काहीही झालं तरी संघटना सर्व ड्रायव्हर बंधूंच्या बरोबर आहे, चालक मालकांच्या बरोबर आहे. आम्ही कोणत्याही हालतमध्ये हा कायदा पारित होऊन देणार नाही राज्यसभेमध्ये. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि आपण सर्वांनी खूप पॅनिक होऊन जाऊ नये, कारण सर्वांच्या मागे संघटना उभी आहे. ही संघटना तुम्हाला कधीही सोडणार नाही, कारण तुमच्यामुळेच आमचे ट्रान्सपोर्ट चालतात, संघटना चालती आणि हे सर्व दळणवळण, देशातलं दळणवळण हे फक्त ड्रायव्हरमुळे चालतं. सर्वात मोठा भाग हा ड्रायव्हर, शेतकऱ्यानंतर ड्रायव्हरच असतो, आपले वाहनधारकच आहे. त्यामुळे सरकार बी त्याची 100% दखल घेईल. आणि माझं सर्वांना एकच सांगणं आहे का आपण कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, त्यासाठी आपण कटिबद्ध असावे. ड्रायव्हर बंधू आपलेच आहे, सर्व ड्रायव्हर बंधू सर्व आपलेच आहे. आपण पण बाहेर गाडी घेऊन जातो आपण, त्यामुळे ड्रायव्हर बंधूंना आपण एवढं हे करावं. आणि आपण स्टेरिंग छोडो आंदोलन किंवा जी पण पुढची दिशा ठरेल, जे पण आपलं स्टेरिंग छोडो आंदोलन म्हणा किंवा आमरण उपोषण, यासाठी आपण 100% तयार आहे आणि त्याची रणनीती पुढे होणार आहे. दिनांक 2 तारखेला उद्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस ही आपली देशातली मदर बॉडी आहे. हिच्या आधिपत्याखाली आपले छोटे छोटे जेवढे संघटन आहे सर्व संघटन काम करतात. त्याची उद्या मीटिंग आहे, झूमवर मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये आम्ही पण असणार आहे. काही आपल्यातले पदाधिकारी जे असतील त्यांना पण आम्ही जॉईन करू आणि देशात काय चाललंय आणि काय प्रतिक्रिया आहे हे पण समजेल. आणि तिथून उद्या आपली काहीतरी दिशा निर्धारित होणार का इथून पुढे आपल्याला कोणत्या प्रकारे आंदोलन केलं पाहिजे आणि काय हे केलं पाहिजे. ऑल इंडिया आपल्याला जे निर्देश देणार आपण त्या निर्देशावर आपण ठाम राहून आपण काम करणार. आणि मी सर्वांना एक खात्री देतो, मोटर मालक कामगार वाहतूक संघटना ही महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. आणि आजच्या दिवशी ज्या मागच्या मीटिंगमध्ये आता नवीन लोक आहेत त्यांना माहीत नाही, मागे जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्वांचा एकमुखाने निर्णय झाला का 36 जिल्हाधिकाऱ्यांना आजच्या दिवशी सर्वांना निवेदन द्यायचं आहे आणि पुढची दिशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशीच गर्दी आणि अशीच सर्व ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. मोटर मालक संघटनेतर्फे आमचं एकदम स्पष्ट मत आहे, आम्हाला अनशन उपोषण काहीही करावं लागलं तरी चालेल, पण हा कायदा कोणत्याही हालतमध्ये आम्ही राज्यसभेत पास होऊन देणार नाही. या सर्व माझ्या मित्रबंधूंसाठी पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व आमची टीम, आमचं डेलिगेशन हे एकदम पक्क आहे. आमच्यामध्ये प्राण असेपर्यंत आम्ही अनशन करणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही मुंबईला जर सरकारने आपलं ऐकलं नाही तर आम्ही अनशन करणार आहे. आणि मी सर्वांना सांगतो का हा कायदा आम्ही पास होऊन देणार नाही. ज्यावेळेस अनशनची किंवा पुढची जी रणनीती डिक्लेअर होईल त्यावेळेस स्वयंस्फूर्तीने जसे आज तुम्ही इथे आले तसे मुंबईला पण आपल्याला यावं लागेल, कारण आपल्या ट्रेडसाठी आता आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. आपण फक्त आपलं बघणं गरजेचं नाही, कारण आज आपण उद्या जर आपल्या हातून जर काही आपली चुकी नसताना बी काही झालं तर हा आपला परिवार उद्ध्वस्त होऊ शकतो. असा कायदा हा सरकारने लोकसभेत पास केलेला आहे. त्यामुळे आपण एकत्र झाले, याच्यामुळे मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि असेच सर्व आपण इथून पुढे एकत्र राहू. आणि 3:30 वाजता आपण जी प्रेस कॉन्फरन्स आणि तिथं जे विरोध प्रदर्शन आहे तिथे सर्वांनी अजून बहुसंख्येने जे आपले गाडी मालक आहे, ड्रायव्हर आहे, अजून लोकांना सांगा आणि तिथे जमा व्हा आणि पुढची दिशा आपण तिथे ठरवू. 3 वाजेला सगळे जास्तीत जास्त संख्येने ट्रक टर्मिनलमध्ये उपस्थित राहा. आणि माझी सर्वांना विनंती आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नका. अनुचित प्रकार घडल्यानंतर त्याचं नुकसान आपल्यालाच आहे. आपण शांततेमध्ये हे सर्व करणार. कुठलाही अनुचित प्रकार करू नका. आणि सर्वात म्हणजे मेन मी तुम्हाला सांगतो का हे जे मी किशोर लोखंडे, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचा अध्यक्ष आहे. आज हा जो सरकारने काळा कायदा पास केलेला आहे, हा कायदा नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेला मान्य नाही आहे. आणि बरेचसे आमचे बस ड्रायव्हर जे आहे ते उद्या आमच्या लग्नाच्या फार मोठमोठ्या बुकिंग आहेत, ते आज ते बस सोडून गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्यावर जाणार नाही, आम्ही गाडीवर जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करणार नाही. त्याच्यामुळे मग उद्याची फार भयंकर परिस्थिती आमच्यावर अवलंबून आलेली आहे. त्याच्यामुळे सरकारला मी विनंती करतो, हा जो कायदा पास केलेला आहे हा कायदा तुम्ही लवकरात लवकर परत घ्या आणि सर्वांचे याच्यातून तुम्ही दिलासा द्या सर्वांना. मैं नासिक जिला चेयरमैन चालक मालक संगठन। आज मैं सबको बताना चाहता हूं, ये जो काला कानून छोटी उसमें लोकसभा में पास किया गया है, उसके बाद बड़ी सभा में पास करने की जो तैयारी चल रही है,
अगर ये पास हो गया तो हमारे जो ट्रक लाइन का जो धंधा है इनमें 27% पहले ही ड्राइवर कमी है, उसके बाद ये हमारे ट्रक चलेंगे नहीं। तो मैं खाली पूरे देश की जनता को ये संदेश देना चाहता हूँ कि खाली ड्राइवर ट्रक के नहीं है, जो ऑटो चालक हैं, टैक्सी ड्राइवर हैं, बस पे जो ड्राइवर हैं, जो भी व्हीकल चलाता है वो सब हमारे ड्राइवर भाई हैं। जो व्हीकल के ऊपर स्टीयरिंग के ऊपर बैठ गया वो सब ड्राइवर हैं। खाली ट्रक वालों को केस हड़ताल करने से कुछ होने वाला नहीं है। और साथ में इन सब भाइयों को मिलना पड़ेगा। हमारा सहयोग करो, ऑटो वाले, टैक्सी वाले, बस वाले सब हमारा सहयोग करो। अगर ये सब सहयोग करेंगे तो ड्राइवर भाई के जो खिलाफ जो कानून बना है, हमारी जो सरकार ने, जो माननीय अमित शाह जी ने, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जो काला कानून पास किया है, इसको तुरंत वापस लेंगे और हमारी जीत होगी। जय ड्राइवर एकता। मोटर मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जो काळा कायदा जो पास झाला आहे, म्हणजे हिट अँड रनचा जो कायदा अमित शहाजींनी पास केला आहे लोकसभेमध्ये, तो कायदा अतिशय अत्यंत चुकीचा आहे। त्या कायद्यामुळे आमचा वाहतूक व्यवसाय संपुष्टात येण्याची पूर्ण तयारी आहे। आणि आमचे स्वतःचे ड्रायव्हर आज इथे आमच्या ट्रान्सपोर्ट नगरला ड्रायव्हर स्टेअरिंग छोडो आंदोलन करतात आहे। कारण ड्रायव्हर हा एकदम छोटा माणूस आहे आणि अशिक्षित माणूस आहे। समजा जर त्याच्याकडून जर एखादा अपघात झाला तर तो आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जागे स्पॉटवरून पळतो। पण त्याच्यामध्ये कायद्यामध्ये असं केलं आहे का जर हिट अँड रन ड्रायव्हर जर पळून गेला तर त्याला 10 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये जुर्माना। 7 लाख रुपये जुर्माना म्हणजे हा आमचे मोटर मालक सुद्धा एवढे पैसे भरण्याच्या आज स्थितीमध्ये नाहीये। आज आमचा बिझनेस असा पहिलेच लॉस मध्ये, आणि जर ड्रायव्हर नसला तर आम्ही काहीच करू शकत नाही। ड्रायव्हरमुळे आमचा बिझनेस पूर्ण 4 दिवसापासून आमचा पूर्ण बिझनेस लॉस झाला आहे। आणि आज 1 तारखेपासून तर सर्व ड्रायव्हरांनी सुट्टी स्टेअरिंग छोडोच आंदोलन घेतलेले आहे। आणि त्यासाठी आम्ही सरकारला एकदा परत विनंती करतो, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना निवेदन दिले आणि त्यांनी सांगितलं की ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आमचा हा मोटर व्यवसाय हा पूर्ण संपेल। आणि आम्ही संपणार नाही तर देशातली अर्थव्यवस्था ही पूर्ण संपेल। हे सरकारला जाणीव करून द्यायची आहे। आणि देशातले सर्वात महत्त्वाचा घटक शेतकरी नंतर आम्ही वाहतूकदार आहे। आणि या वाहतूकदारांना अशी दंडेलशाही ही हा काळा कानून, हिंदीमध्ये बोलतोय काला कानून, हे आम्हाला कधी रुचलेलं नाही। आणि आमचे गरीब मोटर मालक आणि गरीब ड्रायव्हर यांना या काळ्या कानूनमुळे खूप त्रास होणार आहे। आणि आजपासून आमचा धंदा एकदम संपुष्टात आहे। आमची उद्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची उद्या देशव्यापी मीटिंग आहे। आणि ह्या देशव्यापी मीटिंग मध्ये जो निर्णय होईल, आमचे अध्यक्ष अमृतलाल मदानजी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे, ते जे निर्णय घेतील वाहतूकदारांसाठी, तो निर्णय आम्ही मान्य करणार आहे। आणि 100% नाही पण 99.99% का ऐतिहासिक चक्का जाम होण्याची शक्यता आहे। आणि आम्ही स्वतःहून ऐतिहासिक चक्का जाम करणार आहे। आमच्या ड्रायव्हरांनी आता स्टेअरिंग सोडो आंदोलन केलंय आणि काही दिवसांनी आम्ही पण ही तुम्हाला सर्व उद्याच्या मीटिंग नंतर 5 तारखेनंतर सर्व दिशा निर्देश सर्व तुम्हाला मीडियाद्वारे आम्ही सांगू। आणि महाराष्ट्रामध्ये आजची घटना मी तुम्हाला सांगतो। आमची मीटिंग झाली 29 तारखेला, पूर्ण महाराष्ट्राची मीटिंग झाली। महाराष्ट्र मीटिंग मध्ये निर्णय झाला का सर्वात पहिले आपण सर्व जिल्हाधिकारी, खासदार, मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधान महोदय आणि गृहमंत्री अमित शहाजी यांना आपण 1 तारखेला लेटर पाठवू, आपण स्पीड पोस्टने त्यांना पाठवू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना लेटर देऊ। त्याचप्रमाणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेटर देऊन आलोय। 36 जिल्ह्यामध्ये सर्वांनी तसेच केले आणि विरोध प्रदर्शन हा चालू आहे। विरोध प्रदर्शन करण्याचं कारण हे आमच्या संघटनेने विरोध प्रदर्शन करण्याला आम्हाला भाग पडलेले आहे, कारण आमचे ड्रायव्हर स्वतः स्टेअरिंग सोडून जातात आहे। सकाळी सिंदेपलसे टोल नाक्यावर 200 ते 250 ड्रायव्हर स्टेअरिंग सोडून आणि काम धंदे सोडून तिथे आलेले होते। त्यावेळेस पोलीस प्रशासन तिथे आले। चौधरी साहेब यांनी सर्वांनी आम्हाला फोन केला, आम्ही गेलो। आम्ही सर्व ड्रायव्हरांना सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही आणि आम्ही तुमच्या ह्या कायद्याच्या आम्ही विरोधात आहे। त्याच्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी पण चालेल, आम्ही हा कायदा पास होऊन देणार नाही। आम्ही त्यांना समजून सांगितलं, रोडवर काहीही कृत्य करू नये, रस्ता अडवू नये, हे सर्व त्यांना समजून सांगितलं। आणि आम्ही सर्व ड्रायव्हरना तेच आज पण सांगतोय। पण फक्त सरकारला एकच निवेदन करतोय का आज जर तुम्ही कधी वाहतूक व्यवसायाला जर गिनत नसाल
तर सरकारला वाहतूक व्यवसायामधला एक बी माणूस, एक बी ड्रायव्हर हा गिनणार नाही आणि सरकार पाडायची ताकद आमच्या वाहतूक व्यवसायामध्ये आहे. सरकारला हीच फक्त चेतावणी आहे, सरकारने याचा संज्ञान घ्यावा फक्त. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.